हाय, हॅलो, नमस्ते. सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज होतं डे 3 आणि काही करून आज मला जायचं होतं मुंबईला, कारण का आजची म्हणजे एक्स्ट्राची सुट्टी झाली होती. आणि खरंच मला खूप भीती वाटत होती की आता मला म्हणजे सर काय बोलतील आणि ट्रेनला तर अजिबात तिकीट्स भेटत नव्हते. सो आम्ही आज आलो होतो देवगडच्या मार्केटमध्ये, म्हणजे बसने जाण्यासाठी थोडं चौकशी करायला. आणि त्रिशाला स्कूललाही सोडायचं होतं आणि ही होती त्रिशाची स्कूल. मग आम्ही त्रिशाला शाळेत सोडलं आणि नंतर मग थोडंसं आठवणी ताज्या करायला वडापाव खायला गेलो. मस्त खूप दिवसांनंतर माझ्या बेस्टीसोबत बसून वडापाव खाताना मला खूप मजा आली. आणि इथे आमचं चालू होतं की ती मुंबईला आल्यावर मी तिला कुठे कुठे फिरायला घेऊन जाणार ह्याची लिस्ट बनत होती. आता माहिती नाही ही पोरगी कधी मुंबईला येते आणि कधी तिच्या लिस्टप्रमाणे मी तिला फिरायला घेऊन जाते येते. आणि या बाजारपेठेत आम्ही थोडंसं काय काय घेतलं. मलाही मुंबईला घेऊन जायचं होतं, काय काय खाजं वगैरे हे सगळं आम्ही घेऊन घरी येऊन आमचं पॅकिंगचं स्ट्रगल चालू होतं. आम्ही ठरवलं होतं काही करून आज जायचं म्हणजे जायचंच ट्रेनने. आणि माझी बॅग मला होत नव्हती म्हणून ही मॅडम माझी बॅग पॅक करत होती. पॅक कसली करत सगळं काही त्याच्यामध्ये घुसवत होती जबरदस्तीचं. बापरे. नंतर मस्त हिच्याकडनं मी वेणी घालून घेतली. हे स्वतःचं घर आहे म्हटल्यानंतर असं नसतं. आणि इकडे माझी वहिनी माझी इच्छा पूर्ण करत होत्या. मला न्यायची होती पपई. सो आम्ही इकडे दुसऱ्यांच्या झाडाच्या पपया चोरत होतो. की वहिनी सहकुटुंब सहपरिवार मला इकडे बाय बोलायला आलं होतं बस स्टॉपवर. आणि इकडनं बस पकडून मी जाणार होती कणकवली बस स्टॉपवर. आणि कणकवलीवरनं मला ऑटो करून जायचं होतं कणकवली रेल्वे स्टेशनवर. आणि रेल्वे स्टेशनवर वेणू आणि त्याचा कोणतरी रिलेटिव्ह मला डिरेक्टली भेटणार होते आणि आम्ही एकत्र ट्रेननी जर्नी करणार होतो मुंबईपर्यंतचा. असं काय तर होतं आमचा शेड्यूल. आणि ट्रेन एवढ्या पॅक होत्या. 2 दिवस सुट्टी असल्या कारणाने सगळेच लोक कोकणात आले होते आणि त्यामुळे आम्हाला ना ट्रेनची तिकीट्स कन्फर्म झाली ना काय. हे एवढं सगळं तुम्ही जे बघतात ना, हे एवढी सगळी लोक हे फक्त जनरल डब्याचे आहेत. आणि मला खरंच खूप भीती वाटत होती जनरल डब्यानी. आणि थँक गॉड त्या दिवशी 3 ट्रेन लाईनअप होत्या एकत्र. सो आम्ही 1 जाऊ दिली, 2 जाऊ दिली, असं करता करता आम्हाला 3ऱ्या ट्रेनमध्ये व्यवस्थित ॲटलिस्ट बसायला तरी भेटलं. बट मला तर असं वाटत होतं की नाही बाबा, मला काय आता बसायला भेटतच नाही. पण जाणं मुंबईला सुद्धा खूप इम्पॉर्टंट होतं, कारण का ऑफिसचे खाडे होत होते. आणि कसं बसं आम्ही इकडे पोचलो होतो मुंबईला. ठाण्याला उतरून आम्ही ओला करून मग ऑफिसला, मी तर डिरेक्टली ऑफिसला गेली. आणि हा आणला होता काय तो आम्ही मेवा. चलो भेटू.